महत्त्वाच्या विषयानेच बुलेटिनची सुरुवात करणार आहोत। आमदार अपात्रता प्रकरणाच्या निकालावरून आदित्य ठाकरे आणि संजय राऊतांनी विधानसभा अध्यक्षांवर टीका केली होती। त्यावरून आता राजकीय वाद पेटलेला आहे। सत्ताधारी शिवसेनेने या दोन्ही नेत्यांवर हक्कभंग दाखल करण्याची तयारी सुरू केलेली आहे। बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना अशा प्रकारे तुम्हाला दुसऱ्या चोर मंडळाच्या हातात सोपवण्याचा अधिकार कोणी दिला? मूळ राजकीय पक्ष हे आपल्या अध्यक्षांनी ट्रायब्युनल म्हणून त्यांना दिला, तर ह्यापेक्षा निर्लज्ज हत्या लोकशाहीची दुसरी कुठची ठरू शकत नाही। या तरतुदींचा भंग झाल्यासारखं जर दिसत असेल तर निश्चित त्याच्यावर पुढची कार्यवाही माननीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या आदेशाप्रमाणे आम्ही पुढची कार्यवाही करू। शिवसेना आमदार अपात्रता निकालावरून आता चांगलंच राजकारण तापलंय। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या पक्षानं टीकेची झोड उठवली आहे, तर शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेनेनं निकालावरून ठाकरेंच्या पक्षाला डिवचण्यास सुरुवात केली आहे। एकीकडे दोन्ही बाजूचे कार्यकर्ते रस्त्यावर भिडले, तर दुसरीकडे नेत्यांनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांची राळ उडवली आहे। पण आता हे प्रकरण थेट हक्कभंगापर्यंत जाऊन पोहोचलंय। बुधवारी विधानसभा अध्यक्षांनी आमदार अपात्रतेवर निकाल दिल्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्यांनी राहुल नार्वेकरांवर सडकून टीका केली होती। हा न्याय नुसतं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासाठी नाही, पण कुठचे संविधान पाळत आहेत अध्यक्ष महोदय ह्याच्यावर आहे। जर देशाच्या संविधानाप्रमाणे गेलं, जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलंय त्याप्रमाणे गेलं तर 40 गद्दार हे बाद झाले पाहिजेत। जर निकाल वेगळा आला किंवा कन्फ्युजिंग निकाल आला तर ह्याच्यात भाजपचं नवीन संविधानाचं कुठेतरी मिश्रण झाल्यासारखं वाटायला लागेल। बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना अशा प्रकारे तुम्हाला दुसऱ्या चोर मंडळाच्या हातात सोपवण्याचा अधिकार कोणी दिला? जनता ठरवेल आता काय ते। पण ज्यांनी हे निर्णय दिले, जे आज फटाके वाजवत आहेत, जे आज आनंद व्यक्त करतायत, त्यांच्या म्होरक्यांची अवस्था ही इटलीतल्या मुसोलिनीसारखी होईल हे लक्षात घ्या। लोक त्यांना सोडणार नाही। विधानसभा अध्यक्षांवर केलेल्या टीकेविरोधात आता सत्ताधाऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतलाय। सत्ताधाऱ्यांनी आदित्य ठाकरे आणि संजय राऊतांविरोधात हक्कभंग प्रस्ताव आणण्याची तयारी सुरू केली आहे। आम्ही आमचे विधानसभेतले गटनेते, आमचे मुख्य नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, आमचे जे वरिष्ठ शिवसेनेचे नेते आहेत सिनियर, त्या सगळ्या वरिष्ठ नेत्यांच्या बरोबर आणि जे आमचे कायदा सल्लागार आहेत पक्षाचे, या सगळ्यांच्या बरोबर आम्ही चर्चा करू आणि विधानसभा नियमामध्ये ज्या तरतुदी आहेत त्या तरतुदींचा भंग झाल्यासारखं जर दिसत असेल तर निश्चित त्याच्यावर पुढची कार्यवाही माननीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या आदेशाप्रमाणे आम्ही पुढची कार्यवाही करू। विधानसभा अध्यक्षांच्या निकालावरून आता दोन्ही बाजूचे नेते चांगलेच आक्रमक झालेत। त्यामुळे विधानसभा अध्यक्षांवर तोंडसूक घेणारे आदित्य ठाकरे आता सत्ताधाऱ्यांच्या निशाण्यावर आलेले आहेत। विधानसभा अध्यक्षांविषयी केलेल्या वक्तव्यावरून सत्ताधाऱ्यांनी आदित्य ठाकरेंना घेरण्याचा प्रयत्न सुरू केलाय, तर विरोधकांकडून हक्कभंगाच्या तयारीवर खासदार संजय राऊतांनी पुन्हा एकदा हल्लाबोल केला। चोरांना चोर नाही म्हणायचं तर काय म्हणायचं? हरिश्चंद्र म्हणायचं। आम्ही हरिश्चंद्राचे भक्त आहोत, श्रीरामाचे भक्त आहोत, आम्ही सत्यवचनी आहोत, आम्ही सत्य मानणारे आहोत। आणि चोरांना चोर आणि ढोंगाला ढोंगी म्हणण्याची ताकद या महाराष्ट्रामध्ये आहे। भारतीय जनता पक्षानं स्वतःच्या गुलामीच्या बेड्या ज्या आहेत त्या तशाच ठेवाव्यात। महाराष्ट्राला स्वाभिमान शिकवू नये। खरं तर संजय राऊतांवर हक्कभंग दाखल होण्याची ही काही पहिलीच वेळ नाही। गेल्या वर्षीही त्यांच्यावर हक्कभंग दाखल करण्यात आला होता। कोल्हापूरमध्ये राऊतांनी पत्रकारांशी बोलताना विधिमंडळाचा चोर मंडळ असा उल्लेख केला होता। त्या विरोधात राऊतांवर हक्कभंग दाखल करण्यात आला होता। मात्र विधानसभा अध्यक्षांनी हे प्रकरण राज्यसभेकडे पाठवलं होतं। आता पुन्हा एकदा हक्कभंगावरून राजकारण रंगण्याची शक्यता नाकारता येत नाही। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।